नमस्कार. आजचा व्हिडिओ हा चित्रसंवादाचा आहे. समीर, सविता, अजून ताक झालं नाही का? सविता, नाही ना, आज लोणीच काही केल्या लवकर येईना. समीर, अगं थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून बघ, येतं का ते? सविता, अहो तो उपाय सुद्धा करून झाला. आता आठवडाभराची साय साठवली आहे. त्याचं लोणी नाही आलं तर तूप कसं साठवणार? पण काय हो, तुम्ही अविनाशकडे जाणार होतात ना? समीर, अगं त्याला महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. त्याचा फोन आला, माझं जाणं कॅन्सल झालं म्हणून स्वयंपाकघरात आलो तर तू अजून ताकच करत होतीस. सविता, अहो लोणी आल्याशिवाय गप्प बसवत नाही म्हणून घुसळते आहे. येईल इतक्यात लोणी. समीर, तांदूळ धुवून ठेवले आहेत. आज काय, कढी भात की कढी खिचडी, काय बेत आहे? सविता, कढी आणि खिचडी करणार आहे. समीर, मग त्याबरोबर भरलेली मिरची आणि उडदाचे पापड देखील तळ हा. सविता, अहो खिचडी करताना नेहमी तुम्ही ह्याच सूचना देता. मी नेहमी पापड आणि मिरची तळतेच की. समीर, तुला जसं करायची सवय झाली आहे तसं मला सांगायची सवय झाली आहे, हे माहीत आहे ना तुला? सविता, हो तर तुमच्या सर्व सवयी मला आता माहीत झाल्या आहेत. त्या सवयी समजून घेता घेता मी म्हातारी झाले. समीर, अगं कोण तुला म्हातारी म्हणतंय? अजूनही तू किती सुंदर दिसतेस. सविता, ईश्य, काय हे बोलणं, शोभतं का तुम्हाला असं? समीर, अगं जे खरं आहे ते सांगतोय. सविता, बरं ते जाऊ दे. अर्ध्या तासात स्वयंपाक होईल, मग आपण दोघं जेवायला बसू. समीर, तुझं झालं की सांग, मी पाटपाणी घेतो. सविता, हो हो, हाक मारते. आणि सविता स्वतःशीच बोलते, आलं एकदाचं लोणी, आता पटकन खिचडी कढी करते आणि ह्यांना जेवायला हाक मारते. ह्यांना वेळ जाण्यासाठी गाणी ऐकायची सवय आहे, ते फार चांगलं आहे. अर्धा तास झाला गाणं ऐकत बसले आहेत, तोपर्यंत माझी कढी खिचडी तयार झाली. सविता, अहो कढी खिचडी पापड मिरची सर्व तयार आहे. समीर, आलो आलो, हे बघ 5च मिनिटात जेवायची तयारी करतो. तू आता बस, ताक घुसळून दमलीस ना? सविता, अहो बाईच्या जातीला सवय असते, फक्त वयोमानाने थोडे हात दुखतात. समीर, म्हणूनच म्हणतो आता रवीने ताक घुसळायचं बंद कर. संजूने तुला ताकाचं मशीन आणून दिलंय ना, पण तुझी पहिल्यापासूनची सवय रवीची, त्याने घुसळलेलं ताक चांगलं लागतं. आता झेपत नाही तरी सुद्धा सवय जात नाही तुझी, तू ते बंद करतच नाहीस. सविता, अहो तेवढाच हातांचा व्यायाम होतो म्हणून ताक घुसळते, आणि तुम्हाला देखील रवीनं घुसळलेलं ताक आवडतं ना, म्हणून मी करते. संध्या जेव्हा येते तेव्हा ती मशीनने ताक करते, पण तुम्ही आवडीने पीत नाही हे माझ्या लक्षात येतं, पण तिला मी बोलू शकत नाही ना. ती मशीनने करते तर करू दे असं म्हणते आणि मी सोडून देते. समीर, अगं बरोबरच आहे तुझं, किरकोळ कारणावरून वाद टाळायला शिकलीस, म्हणूनच आपलं कुटुंब छान व्यवस्थित आहे. संध्याला सुट्टी मिळाली की म्हणूनच आपल्या ओढीनं येते ना ती. आपल्याला नातवंडांची आणि नातवंडांना आपली सवय व माया लागली आहे. सविता, बरं आता 1 वाजून गेलाय, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या असतात, जेवायला बसूया.